नमस्कार विद्यार्थी मित्र. आरंभ MPSC अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रो, आपण लुसेंट या पुस्तकाची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये मी पॉलिटीचा विषय घेत आहे. मी आधी 3 ऑडिओ आपल्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. आपण अशा प्रकारे सर्वच विषय या ऑडिओ फॉर्मॅटच्या माध्यमातून कंप्लीट करणार आहोत. लवकरच रवी सर आपल्यासाठी विविध आणि खेळ हे जे टॉपिक आहेत त्याच्या संबंधी लुसेंट पुस्तकातून लेक्चर सिरीज घेऊन येणार आहेत. तर चला मित्रो, आजचा जो चौथा टॉपिक आहे तो आपण सुरू करू. आजचा टॉपिक आहे भारतीय संविधानाचे विदेशी स्रोत. म्हणजे संविधान निर्मिती करताना ज्या काही बाहेरील देशांकडून आपण काही गोष्टी अडॉप्ट केल्या त्याच्या संबंधी या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर संयुक्त राज्य अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका ह्या देशाकडून आपण काय घेतले? तर प्रस्तावना, मूलभूत हक्क, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची प्रक्रिया, उपराष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट व हायकोर्टच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत, वित्तीय आणीबाणीत कायद्याचे समान संरक्षण हे आपण अमेरिकेकडून घेतलं. आता ब्रिटनकडून काय घेतलं? संसदीय शासन प्रणाली, एकल नागरिकत्व, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, संसदीय विशेषाधिकार, मंत्रिमंडळ प्रणाली, रीट्सचा अधिकार, द्विगृही संसद. म्हणजे मूलभूत हक्क संबंधी जे काही आपले मूलभूत हक्क जपासण्यासाठी कलम 32 अंतर्गत ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याला आपण रीट्स म्हणतो. तर त्याचा अधिकार आपण ब्रिटनकडून घेतलेला आहे. आयरिश घटना याच्याकडून आपण काय घेतलं? म्हणजे आयर्लंडच्या घटनेकडून काय घेतलं? तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर काही सदस्यांची नियुक्ती. आता बघा मित्र, राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर काही सदस्यांची नियुक्ती याचा अर्थ जे काही मनोनीत सदस्य असतात, आपल्याला माहिती आहे की 250 सदस्य, त्यातील 238 राज्य व केंद्रशासित प्रदेशांद्वारे आणि 12 हे मनोनीत असतात राष्ट्रपतींद्वारे. तर ती पद्धत या ठिकाणी दिलेली आहे. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं? तर प्रस्तावनेची भाषा. आपण प्रस्तावना ही अमेरिकेच्या संविधानाकडून घेतली, तर त्यातील जी भाषा आहे त्या भाषेचं जे पद्धत आहे ही आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतलेली आहे. त्या व्यतिरिक्त समवर्ती सूची, केंद्र व राज्यातील संबंध, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. बघा, संसदेच्या दोन्ही गृहाची जी संयुक्त बैठक असते त्याची तरतूद ऑस्ट्रेलियाकडून आहे. केंद्र राज्यातील जे संबंध आहेत तेही ऑस्ट्रेलियाकडून आहेत. आणि समवर्ती सूची, जर्मनीच्या घटनेला काय म्हणतात? तर वायमर म्हणतात. तर या वायमर घटनेकडून आपण काय घेतलं? कायद्याने प्रस्तावित केलेली पद्धत. कॅनडाकडून काय घेतलं? तर प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपाल नियुक्तीची पद्धत, सुप्रीम कोर्टचे सल्लागार अधिकार क्षेत्र. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं? घटना दुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. बघा, आपण आयर्लंडच्या घटनेकडून काय घेतलं आणि दक्षिण आफ्रिकेच्या संविधानाकडून काय घेतलं? तर आयर्लंड मधून घेतलं की राज्यसभेवर जे मनोनीत सदस्य असतात त्यांची पद्धत, आणि दक्षिण आफ्रिकेकडून घेतलं राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. म्हणजे ज्या इतर निवडून आलेले सदस्य असतात त्यांची जी पद्धती आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या संविधानाकडून घेतलेली आहे. रशियाकडून मूलभूत कर्तव्ये, प्रस्तावनेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श. बघा, या ठिकाणी आपण प्रस्तावनेतील केवळ सामाजिक, आर्थिक व राजकीय हे जे न्याय आहे, न्यायासंबंधी जे उल्लेख आहे आपल्या प्रस्तावनेमध्ये तो आपण रशियाकडून घेतलेला आहे. जपानकडून काय घेतलं? तर कायद्याने प्रस्थापित पद्धत. फ्रान्सकडून काय घेतलं? लोकशाही, प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श. भारतीय संविधानाचे अनेक विदेशी स्रोत आहेत, परंतु सर्वाधिक प्रभाव हा भारतीय शासन अधिनियम म्हणजे 1935 चा जो कायदा आहे त्याचा भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव पडलेला आहे. याच कायद्यातून 395 कलमापैकी 250च्या जवळपास कलमे आपण थोडाफार बदल करून आपल्या संविधानात जशाच तसे घेतलेले आहेत. आपल्या संविधानामध्ये जवळजवळ 395 कलमे आहेत. या 350 पैकी जवळजवळ 250 कलमे आपण हे 1935च्या कायद्यातून घेतलेले आहेत. आता पुढचा टॉपिक आहे भारतीय संविधानातील अनुसूची. अनुसूची म्हणजेच परिशिष्ट. तर पहिली अनुसूची, यामध्ये भारतीय घटक राज्ये 28 राज्ये आहेत, केंद्रशासित प्रदेश ज्यांची संख्या 8 आहे यांची यादी दिल्या. पहिल्या अनुसूचीत काय दिलेलं आहे? तर 28 राज्यांची नावे आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांची यादी दिलेली आहे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे? भारतीय राज्य व्यवस्थेतील जे विविध पदाधिकारी आहेत त्यांचे पगार दिलेले आहेत. यामध्ये कोण येतं? राष्ट्रपती, राज्यपाल,
लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती व उपसभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सुप्रीम कोर्ट व हायकोर्टचे न्यायाधीश, भारताचे कॅग यांचे वेतन भत्ते आणि पेन्शन यांचा उल्लेख दुसऱ्या अनुसूचीत दिलेला आहे. तृतीय अनुसूची विविध पदाधिकाऱ्यांच्या शक्तीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये मंत्री, सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाचे न्यायाधीश, कॅग, निवडणुकीला उभे राहिलेले लोकसभा आणि विधानसभेचे सदस्य, त्या व्यतिरिक्त निवडून आलेले सभासद जे लोकसभा विधानसभेला निवडून आलेले आणि मंत्री यांच्या शक्तीचा नमुना, तसेच सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे न्यायाधीश आणि कॅग यांच्या शक्तीचा नमुना हा तिसऱ्या अनुसूचीत दिलेला आहे. चौथी अनुसूची राज्यसभेतील राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठीच्या जागा, म्हणजे आपल्या राज्यसभेतील जे केंद्र आणि राज्यांच्या जागांची जी तरतूद आहे ती चौथ्या अनुसूचीमध्ये दिली आहे. पाचवी अनुसूची म्हणजे काय? अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबत तरतुदी. पाचव्या अनुसूचीमध्ये जवळजवळ 10 राज्यांचा समावेश होतो. मित्रो, हे 10 राज्य कोणते याची तुम्ही माहिती घ्या, म्हणजे काही गोष्टी जर तुम्ही स्वतः सर्च केल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 6वी अनुसूची आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम हे जे 4 राज्य आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांच्या जमातीय क्षेत्राच्या प्रशासनाबाबत. 7वी अनुसूची जे मित्र फरक बघा, 5व्या अनुसूचीमध्ये जवळजवळ 10 राज्यांचा समावेश होतो, त्याच्यामध्ये आपण कमी अधिक फरकाने समावेश करू शकतो. पण जे 6वी अनुसूची आहे त्याच्यामध्ये 4 नाव ऑलरेडी त्याच्या हेडिंग मध्ये दिलेले आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम. 7वी अनुसूची केंद्र व राज्यांच्या विषयाचे विभाजन, यामध्ये सरकारद्वारे लावल्या जाणारे शुल्क व कर लावण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. 7वी अनुसूची म्हणजे आपल्या ज्या 3 सूची आहेत, केंद्र सूची, संवर्ती सूची आणि राज्य सूची, त्यांचा समावेश आहे. आता बघा संघ सूची. या सूचीमध्ये दिलेल्या विषयांवर केंद्र सरकारला कायदा करणे, केंद्र सरकार कायदा करते व केंद्र सरकारच लागू करते. त्यावेळी ज्या वेळेला संविधान निर्माण झालं त्यावेळेला यामध्ये 97 विषय होते. सध्या 100 विषय आहेत. काही महत्वाचे विषय कोणते तर देशाची सुरक्षा, परदेशी म्हणजेच आपली विदेश नीती, परकीय धोरण आपण म्हणू शकतो, युद्ध व शांतता, रेल्वे, पोस्ट ऑफिस, तार, मुद्रा, बँकिंग, अणुऊर्जा इत्यादींचा समावेश होतो. राज्य सूची या सूचीतील विषयांवर राज्य सरकार कायदे करते. राष्ट्रहितासाठी केंद्र सरकार सुद्धा कायदे करू शकते. संविधान लागू झाले त्यावेळेला यामध्ये जवळजवळ 66 विषय होते. आज सध्या यामध्ये 61 विषय आहेत. यामध्ये असणारे काही महत्वाचे विषय पुढील प्रमाणे: शांतता व सुव्यवस्था, आपण ज्याला लॉ अँड ऑर्डर म्हणतो, पोलीस, जेल, स्थानिक स्वशासन म्हणजे आपलं पंचायती राज, सार्वजनिक आरोग्य, राज्यांतर्गत होणारा व्यापार. संवर्ती सूची या अंतर्गत येणाऱ्या विषयांवर केंद्र व राज्य सरकार कायदे करू शकते, परंतु विषय समान असल्याने केंद्राने केलेला कायदा हा वरचढ ठरेल. समवर्ती सूचीत जर एखाद्या विषयावर केंद्र आणि राज्यांनी जर दोघांनी कायदा केला असेल तर यामध्ये केंद्राचा कायदा वरचढ ठरतो व राज्याने केलेला असा कायदा रद्द होईल. संविधान लागू झाले त्यावेळेला यामध्ये 47 विषय होते समवर्ती सूचीमध्ये. आता सध्या यामध्ये समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत. यामधील काही महत्वाचे विषय पुढील प्रमाणे: दिवाणी व फौजदारी न्याय प्रक्रिया, विवाह व घटस्फोट, शिक्षण, आर्थिक नियोजन, वीज, वर्तमानपत्र, कामगार संघटना, वन इत्यादी. 8वी अनुसूची यामध्ये भारताच्या 22 भाषांचा उल्लेख केलेला आहे. मूळ संविधानामध्ये 8व्या सूचीत 14 भाषांचा समावेश होता. कालांतराने त्यामध्ये 8 भाषा समाविष्ट केल्या. आता ती संख्या 22 झालेली आहे. 1967 मध्ये 21व्या दुरुस्तीनुसार सिंधी भाषेला समाविष्ट करण्यात आलं. 1992 मध्ये कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषा 71व्या संविधान दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आल्या. त्या व्यतिरिक्त 2003 मध्ये मैथिली, संथाली, बोडो, डोगरी या भाषा 92व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आल्या. 9वी अनुसूची पहिले संविधान दुरुस्ती करून 9वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली. मित्रांनो, संविधानामध्ये मूळतः 8 सूच्या होत्या, त्यानंतर 4 सूच्या या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आला. जी पहिली घटनादुरुस्ती झाली त्यानुसार 9वी अनुसूची घटनेमध्ये समाविष्ट केली गेली. यामध्ये राज्याद्वारे धारण केलेल्या संपत्ती अधिग्रहण पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. या सूचीतील विषयांना न्यायालयात आव्हान करता येत नाही. आता यामध्ये 284 अधिनियम आहेत. म्हणजे ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला आणि संपत्तीचा वाद निर्माण झाला होता त्यावेळेला भूमी अधिग्रहणासंबंधी जे काही प्रश्न होते, जे काही वाद होते
त्यासाठी 9वी अनुसूची घटनेमध्ये पहिल्याच घटना दुरुस्तीने समाविष्ट केली आणि यातील वैशिष्ट्य असे की ह्यामधील जेही काही विषय आहेत त्या विषयावर विषय याचे न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकत नाही आणि यामध्ये 284 अधिनियम समाविष्ट आहेत. आणि पण मित्र 1973 मध्ये जो कायदा आला 1973 ला सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता केशवानंद भारती, त्यानुसार अनुसूची 9 मधील जे विषय आहेत त्यात सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकते. आतापर्यंत असे मानले जात होते की 9व्या अनुसूचीतील विषयावर न्यायालयीन पुनर्विलोकन केले जाऊ शकत नाही. 11 जानेवारी 2007च्या संविधान पीठाच्या एका निर्णयाने सांगितले की यामधील अधिनियमाला न्यायालयात आव्हान देता येईल जर तो मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत असेल तर व सुप्रीम कोर्टात या अधिनियमांची तपासणी करू शकेल. म्हणजे काय सांगितलेलं आहे की केशवानंद भारती खटला जेव्हापासून सुरू झाला केशवानंद भारती जो 1973चा खटला आहे त्यावेळेला जेवढे विषय यामध्ये समाविष्ट होते तेवढेच विषय हे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून म्हणजे पुनर्विलोकनाच्या कक्षेत येणार नाही. त्याच्यानंतर जे कोणते विषय यामध्ये समाविष्ट केले जातील ते सर्व विषय न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतील. ही हा जो जजमेंट आहे, हा जो न्यायालयाचा निर्णय आहे तो 2007चा आहे. म्हणजे त्या खटल्याचं नाव आहे कोहिलो वर्सेस युनियन ऑफ इंडिया. 10वी अनुसूची 52व्या घटना दुरुस्तीने 1985 ला हे समाविष्ट केले. हे अनुसूची पक्षांतर बंदी संबंधित आहेत. 11वी अनुसूची 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने 1993 ने हे अनुसूची समाविष्ट केली गेली. पंचायत राज संस्थांना कार्य करण्यासाठी 29 विषय 11व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले. 12वी अनुसूची 74व्या घटना दुरुस्ती कायद्याने 1993 ला समाविष्ट केले. यामध्ये शहरी क्षेत्रांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना कार्य करण्यासाठी 18 विषय प्रदान करण्यात आले. मित्रो, ह्या आपल्या एकूण 12 ज्या अनुसूच्या सुरुवातीला संविधान निर्माण झाले त्यावेळेला 8 अनुसूच्या आणि नंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने त्यामध्ये 4 अनुसूची समाविष्ट करण्यात आल्या. अशा एकूण 12 अनुसूच्या आपण या ठिकाणी थोडक्यात बघितल्या. आता भारतीय संविधानाचे भाग बघू. भाग व त्यातील अनुच्छेद म्हणजेच कलमे. पहिला भाग आहे संघ व राज्यक्षेत्र, कलम 1 ते 4. नागरिकत्व 5 ते 11. मूलभूत हक्क कलम 12 ते 35. राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे ज्यालाच आपण DPSP म्हणतो ते कलम 36 ते 51 मध्ये आहे. नवीन 4A भाग समाविष्ट करण्यात आला. मूलभूत कर्तव्य ते 51 क या कलमात समाविष्ट आहे. 5वा भाग आहे संघ व केंद्र सरकार. यामध्ये केंद्र सरकार संबंधी हा भाग आहे 5वा. त्यामध्ये 52 ते 151 या कलमांचा समावेश होतो. 6वा भाग आहे राज्य सरकार. 152 ते 237 या कलमांचा यामध्ये समावेश होतो. 7वी अनुसूची 7वा भाग आहे पहिल्या अनुसूचीतील भाग ख चे राज्य. म्हणजे आपल्या संविधान निर्मिती वेळेस आपल्या संविधानामध्ये काही आपल्या देशामध्ये राज्यांची रचना कशी असेल त्या संबंधी तरतूद होती. ते नंतरच्या काळामध्ये निश्चित करण्यात आले, ते रद्द करण्यात आले. 8वा जो भाग आहे तो आहे केंद्रशासित प्रदेश, कलम 239 ते 242 अंतर्गत. 9वा भाग आहे पंचायत राज 243 ते 243 ओ अंतर्गत. पंचायत राज हा ग्रामीण आहे 243 ते 243 ओ अंतर्गत. 9वे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था 243 पी ते 243 झेड जी. 9बी भाग सहकारी संस्था 943 ZH ते 943 ZT. यामध्ये जेही 4A 9A 9B हे जे भाग आहेत हे नंतरच्या काळामध्ये समाविष्ट केले गेले. 10वा भाग आहे अनुसूचित व आदिवासी प्रदेश 244 ते 244 A. 11वा भाग आहे केंद्र राज्य संबंध 245 ते 263 या कलमांतर्गत. 12वा भाग आहे करार वित्त व संविधान 264 ते 300 A या कलमांतर्गत. 13 नंबरचा भाग आहे भारतातील व्यापार व वाणिज्य, कलम 301 ते 307 अंतर्गत. 14वा भाग आहे केंद्र राज्य सेवा 308 ते कलम 323 अंतर्गत. 14A भाग आहे न्यायाधिकरण 323A व 323B. 15वा भाग आहे निवडणुका 324 ते 329. 16वा भाग आहे विशेष वर्गासाठी तरतुदे 330 ते 342. 17वा भाग आहे कार्यालयीन भाषा 343 ते 351. 18वा भाग आहे आणीबाणी 352 ते 360. 19वा भाग आहे संकीर्ण 361 ते 367. 20वा भाग आहे घटना दुरुस्ती. यामध्ये कलम एकच समाविष्ट आहे ते म्हणजे 368.
21 नंबरला आहे तात्पुरत्या संक्रमणीय तरतुदी, 369 ते 392 या कलमांचा समावेश होतो. आणि शेवटचा 22वा भाग आहे लघु शीर्षक प्रारंभ घटनेची हिंदीतील आवृत्ती निरसन, हे 393 ते 395 अंतर्गत आहे. संविधान निर्मिती वेळेला भारतीय संविधानामध्ये एकूण 22 भागांचा समावेश होता. त्यानंतर काही भाग समाविष्ट करण्यात आले, त्यामुळे हे 25 भाग तयार झाले. त्यामध्ये 7वा जो भाग आहे राज्यासंबंधी जे विभागणी होती तो रद्द करण्यात आला. आणि नंतरच्या काळामध्ये एक रद्द करून 4 नवीन भाग जोडण्यात आले, त्यामुळे 22 मधून एक गेला 21 आणि 4 नवीन जोडण्यात आले, त्यामुळे 25. अशा 25 भागांचा समावेश भारतीय संविधानात केलेला आहे. आता आपण बघू स्थानिक संस्थानांचे भारतात विलीनीकरण. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात संस्थानाचा भारतात विलीन करण्यात आलं. त्यांच्याकडे रियासत मंत्रालय म्हणजेच जे संस्थानिक मंत्रालय होतं ते त्यांच्यासाठी स्थापन करण्यात आलं. जुनागड संस्थान जनमताच्या आधारे, हैदराबाद संस्थान पोलीस कारवाईने, जम्मू काश्मीर संस्थान विलयपत्रातील सहीने भारतात सामील झाले. संस्थानांच्या विलिनीकरणात सरदार पटेल व त्यांचे सचिव व्ही.पी. मेनन यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. 7वं प्रकरण आहे संघ व त्याचे राज्यक्षेत्र. सातवं जे प्रकरण आहे आपलं संघ व त्याचे राज्यक्षेत्र. विद्यार्थी मित्र, इथून पासून आपल्या संविधानाची जी रचना आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण भारतीय संविधानातील जो पहिला भाग आहे संघ व त्याचे राज्यक्षेत्र, त्यामध्ये आपण बघू भारत हा राज्यांचा संघ आहे. मित्र बघा या ठिकाणी कुठंच संघराज्य हा शब्द दिलेला नाही, राज्यांचा संघ हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. यामध्ये 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश समाविष्ट आहेत. अनुच्छेद 1 म्हणजेच कलम 1 मध्ये आहे इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. 2 घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावे आणि त्यांचे भूप्रदेश. भारतीय भूप्रदेशाचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यामध्ये राज्याचा भूप्रदेश, केंद्रशासित प्रदेश, कोणत्याही वेळी भारत सरकारने मिळवलेले प्रदेश. कलम 1 मध्ये काय समाविष्ट आहे तर भारतात म्हणजे आपल्या देशाचं नाव इंडिया दॅट इज भारत. यामध्ये घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची नावे यांचा समावेश आहे. 3 नंबरचं उपकलम आहे की भारतीय संविधानात भारतीय भूप्रदेशामध्ये 3 भाग समाविष्ट होतात. एक राज्याचा भूप्रदेश म्हणजे जे राज्य आहे ते, 2 नंबर केंद्रशासित प्रदेश आणि 3 नंबर कालांतराने भारत सरकार जो कोणता प्रदेश मिळवेल त्याचा यामध्ये समावेश होता. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सिक्कीम, गोवा हे जे प्रदेश होते हे नंतरच्या काळात आपण मिळवले. 1947 ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला हा प्रदेश आपल्या देशाचा भाग नव्हता, नंतर आपण ते मिळवले. अनुच्छेद 2 भारतीय संसद योग्य अटी व करारावर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यात दाखल करून घेऊ शकते. नवीन राज्य स्थापन यामध्ये होऊ शकतात. म्हणजे भारतामध्ये समाविष्ट नसलेले पण नवीन प्रदेश भारतामध्ये जोडणे हे कलम 2 मध्ये दिलेले आहे. अनुच्छेद 3 संसद नवीन राज्याची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या सीमांमध्ये नावात बदल करू शकते. मित्रो, कलम 3 मध्ये काय समाविष्ट आहे तर संसद नवीन राज्य निर्माण करू शकते. म्हणजे यामध्ये बाहेरच्या राज्याचा समावेश होत नाही तर केवळ भारताचा जो नकाशा आहे सध्याचा त्यामध्ये जे काही समाविष्ट आहे त्या सर्वांमध्ये संसद मोडतोड करू शकते, बदल करू शकते, त्याच्या सीमा बदलू शकतात, नवीन एका राज्यातून दुसरं राज्य निर्माण करू शकते, सीमांमध्ये कमी जास्त करू शकते, त्याच्या नावात बदल करू शकते. अशा प्रकारचे बदल संसद करू शकते. मित्रो, आता आपण राज्यांचे पुनर्गठन बघणार आहोत. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये कशा पद्धतीने राज्यांचं पुनर्गठन झालं त्याचा यामध्ये समावेश केलेला आहे. भाषिक आधारावर राज्याची निर्मिती करावी की नाही यासाठी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस.के. धर यांच्या अध्यक्षतेत एक 4 सदस्यीय आयोग स्थापन केला. या आयोगाने भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीस विरोध केला आणि प्रशासनिक सुविधेसाठी राज्यांची पुनर्रचना करावी यासाठी समर्थन केले.
धर आयोगाच्या निर्णयाचे परीक्षण करण्यासाठी काँग्रेस कार्यसमितीने आपल्या जयपूर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांची एक समिती बनवली. या समितीने भाषिक आधारावर राज्य निर्मितीच्या मागणीला पारित केले. या समितीने भाषिक आधारावर राज्य निर्मितीच्या मागणीला खारिज केले, म्हणजे नाकारले. भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती व्हावी हे या समितीने नाकारले. नेहरू, पटेल व सीतारामय्या यालाच JVP समिती म्हणतात. समितीच्या रिपोर्ट नंतर मद्रास राज्यातील तेलुगू भाषिकांनी पोटी श्रीरामुलू यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले. 58 दिवस आमरण उपोषणाने 15 डिसेंबर 1952 रामलूंचा मृत्यू झाला. रामलूंच्या मृत्यूनंतर प्रधानमंत्री नेहरूंनी तेलुगू भाषिकांसाठी वेगळे आंध्र प्रदेश राज्य स्थापन करण्याची घोषणा केली. 1 ऑक्टोबर 1953 आंध्र प्रदेश राज्य निर्माण झाले. आंध्र प्रदेश हे स्वतंत्र भारतातील भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य आहे. त्यावेळी आंध्र प्रदेशची राजधानी कुर्नूल होती. राज्य पुनर्गठन आयोगाचे अध्यक्ष फजल अली हे होते. यांचे अन्य सदस्य होते पंडित हृदयनाथ कुंजरू, सरदार KM पणिकर, म्हणजे असे 2 सदस्य व एक अध्यक्ष, अशा 3 लोकांचा हा संघ होता, म्हणजे समिती होती. हा आयोग 3 लोकांचा होता, म्हणजे एक अध्यक्ष ज्यांचं नाव फाजल अली आणि त्या व्यतिरिक्त पंडित हृदयनाथ कुंजरू आणि KM पणिकर यांचा समावेश होते. या आयोगालाच पाक आयोग असे सुद्धा म्हटले जाते. मित्रो, राज्य पुनर्गठन अधिनियम जुलै 1956 मध्ये पास करण्यात आला. यानुसार भारतात 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश स्थापित करण्यात आले. राज्य पुनर्गठन आयोग 1953 मध्ये स्थापन केला गेला. नोव्हेंबर 1954 मद्रास सरकारने त्यांच्या ताब्यात असलेले सर्व प्रदेश पॉंडिचेरी, यनम, चंद्रनगर व केरिकल भारताला सुपूर्द केले. 28 मे 1956 या संधीवर, म्हणजेच या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यानंतर या सर्व प्रदेशांचे एकत्रीकरण करून पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेश निर्माण केला गेला. भारत सरकारने 18 डिसेंबर 1961 गोवा, दमण व दीव यांच्या मुक्ततेसाठी पोर्तुगीजांविरुद्ध कारवाई केली व ते प्रदेश मुक्त केले. 12वी घटना दुरुस्ती करून गोवा, दमण व दीव यांचा पहिल्या परिशिष्टात समावेश करून या प्रदेशांना भारतात सामील करून घेतले. वर्तमानात भारतात 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. यांचा समावेश संविधानाच्या पहिल्या परिशिष्टात केलेला आहे. विभागीय परिषदा. भारतात 5 विभागीय परिषद आहेत. याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. केंद्रीय गृहमंत्री किंवा राष्ट्रपतीने नियुक्त केलेला केंद्रीय मंत्री या परिषदेचा अध्यक्ष असतो. संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री उपाध्यक्ष असतात, जे दरवर्षी बदलत असतात. केंद्र राज्य संबंध सुधारणेत हे महत्वाची भूमिका पार पाडतात. केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी विभागीय परिषदा स्थापन आहेत. त्या एकूण 5 आहेत. त्यामध्ये उत्तर, मध्य, पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि परत एक ईशान्य विभागीय परिषद स्थापन आहे. तर याचे जे अध्यक्ष असतात, प्रत्येक समितीचे अध्यक्ष हे देशाचे गृहमंत्री असतात, किंवा जसं पुस्तकात दिलेलं आहे की एखादा मंत्री जर राष्ट्रपतीला वाटले ते त्या पदावर निवड करू शकतात. केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी ही जी परिषद आहे ही महत्वपूर्ण भूमिका बजावते. या आयोगाचे, या विभागीय परिषदेचे अध्यक्ष मी जसं सांगितलं की देशाचे गृहमंत्री किंवा राष्ट्रपती ठरवेल असा एखादा मंत्री असतो. आणि उपाध्यक्ष जी विभागीय परिषद आहे, म्हणजे उत्तरेसाठीची, पूर्वसाठीची, पश्चिमसाठीची, तर त्यामध्ये जेवढे राज्य समाविष्ट आहेत त्या परिषदेमध्ये त्यातील राज्यांचे मुख्यमंत्री हे क्रमशः, म्हणजे आपण म्हणू शकतो की सायकलिंग पद्धतीने त्या
आयोगाचे किंवा परिषदेचे उपाध्यक्ष बनत असतात. विभागीय परिषद 1956 ला राज्य पुनर्गठन आयोगाच्या शिफारशीने स्थापन केले गेले. आता मित्र बघा, 1956 ला राज्य पुनर्गठन आयोगाचा जो अहवाल होता त्यानुसारच विभागीय परिषद स्थापन करण्यात आला. उत्तर क्षेत्रीय परिषद पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर, लडाख, चंदीगड व दिल्ली या राज्यांचा उत्तर भागातील जी विभागीय परिषद आहे त्यामध्ये समावेश होतो. मध्य विभागीय परिषद यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड व छत्तीसगड यांचा समावेश होतो. पूर्व विभागीय परिषद यामध्ये बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, आसाम, सिक्कीम, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश व मिझोराम या राज्यांचा समावेश होतो. पश्चिम विभागीय परिषद यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण दीव व दादरा नगर हवेली. दक्षिण विभागीय परिषद यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व पॉंडिचेरीचा समावेश होतो. या व्यतिरिक्त 6वी जी परिषद आहे 1971 द्वारा 1971च्या कायद्याद्वारे 1972 ला स्थापन केली ती म्हणजे ईशान्येकडील परिषद. या परिषदेची स्थापना संसदीय पूर्वोत्तर परिषद अधिनियम 1971 द्वारे केले गेले. 8 जुलै 1972 ला ही परिषद अस्तित्वात आली. सदस्य कोण असतात यामध्ये? आसाम, मणिपूर, मिझोराम व सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा यांचे कार्य थोडे वेगळे व बाकी विभागीय परिषदांप्रमाणेच आहे. 2002 मध्ये पूर्वोत्तर परिषद म्हणजे ईशान्य परिषद दुरुस्ती केली. त्यानंतर या परिषदेत सामील म्हणजे सहभागी राज्यांचे राज्यपाल, त्यांतील मुख्यमंत्री, राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित 3 सदस्य, भारताचे गृहमंत्री यांनी सदस्य म्हणून सामील केले गेले. 2018च्या पुनर्रचनेनंतर गृहमंत्री या परिषदेचे अध्यक्ष तर पूर्वोत्तर क्षेत्र विकास राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात. क्षेत्रीय विभागीय परिषद मुख्यालय उत्तर विभागीय परिषद नवी दिल्ली, मध्यवर्ती विभागीय परिषद अलाहाबाद म्हणजेच आजचं. त्यानंतर पूर्व विभागीय परिषद कोलकाता येथे याचं हेडक्वार्टर आहे. पश्चिम विभागीय परिषद मुंबई, दक्षिण विभागीय परिषद चेन्नई, पूर्वोत्तर परिषद म्हणजे ते ईशान्येकडील विभागीय परिषद आहे. त्याचे त्याचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय शिलाँगला आहे. नवे राज्य व त्यांचे स्थापना वर्ष. देशामध्ये कोणते राज्य कधी स्थापन झाले या संबंधीची माहिती बघा. आंध्र प्रदेश 1 ऑक्टोबर 1953, महाराष्ट्र 1 मे 1960, गुजरात 1 मे 1960. मित्रो, हा जो क्रम आहे हा सिरियल आहे, ज्या क्रमाने राज्यांची निर्मिती झाली तसाच हा क्रम दिलेला आहे. नागालँड 1 डिसेंबर 1963, हरियाणा 1 नोव्हेंबर 1966, हिमाचल प्रदेश 25 जानेवारी 1971, मेघालय 21 जानेवारी 1972, मणिपूर 21 जानेवारी 1972, त्रिपुरा 21 जानेवारी 1972, सिक्कीम 26 एप्रिल 1975, मिझोराम 20 फेब्रुवारी 1987, अरुणाचल प्रदेश 20 फेब्रुवारी 1987, गोवा 30 मे 1987, छत्तीसगड 1 नोव्हेंबर 2000, छत्तीसगड नंतर उत्तराखंड 3 नोव्हेंबर 2000, त्यानंतर झारखंड 15 नोव्हेंबर 2000, तेलंगणा 2 नोव्हेंबर 2014. हे राज्य निर्मितीचा क्रम आहे. आता भारतीय नागरिकत्व या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. भाग 2 अनुच्छेद म्हणजे कलम 5 ते 11 यांचा समावेश होतो. भारताने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला आहे. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 नुसार खालीलपैकी एका पद्धतीने नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते. जन्माद्वारे. प्रत्येक व्यक्ती त्याचा जन्म संविधान लागू झाले म्हणजे 26 जानेवारी 1950 व या तारखेनंतर भारतात झाल्यास तो व्यक्ती जन्माने भारतीय असेल. अपवाद राजदूत व विदेशी लोकांची मुले. मित्र बघा, या ठिकाणी काय सांगितलं की जन्माद्वारे नागरिकत्व कोणाला मिळेल? एखाद्या व्यक्तीचा जन्म जर 26 जानेवारी 1950 च्या अगोदर भारतात झाला असेल
तर ते लोक भारताचे नागरिक असतील, किंवा या तारखेनंतर झाला असेल तरी ते जन्माने भारताचे नागरिक असतील. यामध्ये राजदूत लोक जे असतात, म्हणजे जे बाहेरून डिप्लोमॅट्स येतात, त्यानंतर विदेशी लोक जे असतात, जे बाहेरून काही कामानिमित्त येतात, किंवा मग इथं म्हणजे ज्यांना मुलं होते ते लोक यापासून अपवाद आहेत, त्यांचा यामध्ये समावेश होत नाही. वंशधारी नागरिकत्व 26 जानेवारी 1950 नंतर भारताच्या बाहेर जन्मलेले भारताचे नागरिक मानले जातील जर त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आई वडिलांपैकी कोणी एक भारतीय नागरिक असेल. आई वडिलांच्या नागरिकतेच्या आधारावर विदेशात जन्मलेल्या व्यक्तीस नागरिकत्व देण्याची तरतूद नागरिकत्व संशोधन अधिनियम 1992 द्वारे केली गेली. नंतर स्वीकृतीद्वारे नागरिकत्व भारत सरकारकडून स्वीकृत केलेले प्रमाणपत्र प्राप्त करून नागरिकत्व मिळवता येते. नोंदणीद्वारे नागरिकत्व खाली नमूद केलेले लोक नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करू शकतात. असे व्यक्ती नंबर पॉइंट आहे, असे व्यक्ती जे नोंदणीकरण पत्र देण्यापूर्वी 6 महिने भारतात वास्तव्यात असतील. 2 असे भारतीय जे अविभाजित भारताच्या बाहेर अन्य देशात निवास करतात. सी त्या स्त्रिया ज्यांनी भारतीय नागरिकाशी विवाह केला किंवा भविष्यात करतील. डी म्हणजे 4 नंबर भारतीय नागरिकाची अल्पवयीन मुले. 5 नंबर राष्ट्रमंडलीय देशांचे नागरिक जे भारतात राहतात किंवा भारतात नोकरी करतात, अर्ज करून नागरिकत्व प्राप्त करू शकतात, त्यांचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर 5वा टॉपिक आहे क्षेत्र विलिनीकरणाद्वारे. म्हणजे विलिनीकरणाद्वारे कशा पद्धतीने नागरिकत्व भेटू शकते. जर केलेल्या नवीन भूभागाचे भारतात विलिनीकरण केल्यास त्या क्षेत्राचे निवासी व्यक्तींना भारतीय नागरिकत्व प्राप्त होऊन जाते. भारतीय नागरिकत्व संशोधन अधिनियम 1986 या अधिनियमाद्वारे 1955च्या अधिनियमात काही दुरुस्त्या केल्या गेल्या. भारतात जन्मलेल्या अशाच व्यक्तींना नागरिकत्व दिले जाईल ज्यांच्या मातापित्यांपैकी कोणी एक भारतीय असेल. 2 नोंदणीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी भारतात कमीत कमी 5 वर्षांपर्यंत निवास करावा लागेल. पूर्वी 6 महिने हा कालावधी होता. स्वीकृतीद्वारे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी संबंधित व्यक्ती कमीत कमी 10 वर्षपर्यंत भारतात राहिलेला असावा. पहिले हा कालावधी 5 वर्षांचा होता. हा 1936चा अधिनियम जम्मू काश्मीर व आसाम सहित स्वतंत्र भारतात लागू होतो. भारतीय नागरिकत्वाचा लोप खालील प्रकारे केला जाते. म्हणजे भारतीय नागरिकत्व जर संपुष्टात येत असेल तर ते कशामुळे, तर बघा, नागरिकत्वाचा त्याग केला म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारले आणि त्याने भारताचं नागरिकत्व रद्द केला. दुसऱ्या एखाद्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास, जर एखाद्या व्यक्तीने आपला भारत देश सोडून दुसऱ्या एखाद्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्यामुळे सुद्धा त्याचं नागरिकत्व लोप पावते. आणि 3 सरकारद्वारे नागरिकता काढून घेतल्यास, म्हणजे सरकारद्वारे जर एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेतलं तर तेव्हा सुद्धा त्या व्यक्तीचं नागरिकत्व लोप पावते. मित्र बघा, या ठिकाणी आपण जवळजवळ 9 टॉपिक आजपर्यंत कव्हर केले. आता पुढे ही जी सिरीज आहे पॉलिटीची आणि पॉलिटी नंतर इकॉनॉमी ही अशी सुरू राहणार आहे. मित्रो, याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या, भरभरून प्रेम द्या आणि आपल्या पेपरसाठी उपयुक्त असणारे जे फॅक्ट्स आहेत ते तुम्ही कसे जास्तीत जास्त ध्यानात राहतील यासाठी प्रयत्न करणं खूप खूप जास्त गरजेचं आहे. मित्रो, याच ठिकाणी हा ऑडिओ थांबवतो. धन्यवाद.